कोणते कोणते पाहिले होते काल? एक लिनियर वाला गणित पाहिला होता, सरळ लाईन मधला, आठवते का? सरळ लाईनचा एक गणित पाहिला होता, तो त्यात समन्वयक दिलं होतं. अरे आठवते का? आज बाकीचे नाही म्हणून तुम्ही शांत झाले का? का थंडी जास्त पडत आहे? असो, आपण हा एक गणित पाहिला होता काल याच्यात सुरुवातीला. कुठं गेला गणित? हा वाला आठवते गणित? राजकीय पक्षाचं दिलं होतं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं का याच्यात पहिले हिंट पाहायचे, हिंट कुठं कुठं भेटते. आता तुम्ही जर इथून सुरुवात केली असती तर त्यानं तुम्हाला सांगितलं होतं का इथं समन्वयक जो आहे हा कितव्या स्थानावर आहे? तर तिसऱ्या स्थानावर. त्याच्यामुळे त्याचं तिसरं स्थान जे होतं हे वालं, हे सिक्युअर झालं होतं, म्हणजे फिक्स होतं. त्यानंतर मग तुम्हाला सांगितलं होतं इथं याच्यात दिलं होतं जेरे हे सी या पक्षाचे प्रवक्ते आहेत व ते चौथ्या स्थानावर बसतात. तर इथं चौथ्या स्थानावर जेरे आणि सी ह्या दोन जागा फिक्स झाल्या होत्या. बाकीची माहिती तुम्हाला याच्यात दिली होती. हे होतं एका लाईनीतलं. आता एका लाईनीतले अशी बी राहू शकते किंवा उभेवाले बी राहू शकते. उभेवाले याच्यात फ्लोरवाले गणित येते, ती गणित आपण पाहू. आता जे काल होमवर्क दिले होते ते नंतर चेक करतो. आता नवीन मला पोर्शन पाहू याच्यातच. काय म्हणताय? 6 लोक ए बी सी डी ई आणि एफ एका आयताकृती टेबलाभोवती बसतात. याच क्रमाने आवश्यक नाही. प्रत्येक लांब बाजूवर 2 लोक. आता याच्यात थोडासा वेगळा भाग आहे. याच्यात प्रत्येक लांब बाजूवर 2 लोक बसतात, तर प्रत्येक लहान बाजूला एक बसतो म्हणते. कसं काढाल मग आता याच्यात? का उत्तर येईल? कशी मांडणी राहील? आयताकृती टेबलाभोवती किती लोक आहे? 6 लोक. प्रत्येक लांब बाजूवर पाहिजे दिला आहे. प्रत्येक लांब बाजूवर किती लोक आहे? तर 2. म्हणजे इथं 2 लोक बसल, इथं 2 लोक, इथं 2 लोक, हे झाले 4. इथं 1, इथं 1, हे झाले 6. 2 लोक बसतात, तर प्रत्येक लहान बाजूला किती? एक व्यक्ती बसतो. जर बी आणि ई हे विरुद्ध बसला असेल, ए आणि डी हे विरुद्ध बसले असेल, ई हा सी आणि ए च्या मधोमध बसला असेल आणि एफ हा ए आणि डी च्या मधोमध बसला असेल, तर कोणते 2 लोक लहान बाजूवर बसतील? सांगा आता. कोण कुठं बसला आहे ते पहा. बी आणि ई जर हे विरुद्ध आहे, बी आणि हे विरुद्ध आहे, ए आणि डी सुद्धा विरुद्ध आहे, सी आणि एफ. तुम्ही रे सोडवून पहा काय येते. बी आणि ई कुठं घेऊ? बी आणि ई कुठे घेऊ शकतो? असं काय दिलं नाही त्यानं. इथे घेऊ का बी आणि ई? इथे जर मी बी घेतला, बीच्या विरुद्ध कोण आहे? ई. बरोबर आहे का? चालते का असं? कुठेही बसवा, विरुद्धच घ्यायचं आहे ना, काही नाही आहे. त्यानंतर बी आणि ई हे विरुद्ध बसलं आहे, ए आणि डी विरुद्ध बसले आहे म्हणते, ए आणि डी. मग इथं जर ए घेतला, इथं जर ए घेतला, तिथं काय येईल? डी येईल. पुढं पाहू. विरुद्ध बसले आहे. ई हा सी आणि ए च्या मधात बसला आहे म्हणते. ई कुठं बसला आहे? सी आणि ए च्या मधात. आता ई पाहिजे सी आणि ए च्या मधात. आणि एफ हा ए आणि डी च्या मधात बसला आहे. तर ए आणि डी च्या मधात एफ पाहिजे. तर मी जर जागा बदलवली याची, आता जर इथं ई आहे, ठीक आहे, हा ई जर इकडे घेतला, हा ई इथं घेतो, हा ए, ई च्या अपोजिट काय आहे रे? ई च्या अपोजिट बी. आता जमते का? बी आणि ई हे विरुद्ध आहे, ए आणि डी
झालं चालू. चलो, बी आणि ई हे विरुद्ध बसले आहे. ठीक आहे, ए आणि डी हे विरुद्ध बसले आहे. त्यानंतर इथं काय म्हणताय, ई हा सी आणि ए च्या मधात आहे. कोणाच्या मधात आहे? ई कोणाच्या मधात आहे? सी आणि ए च्या मधात आहे. जर मी इथं ए घेतला, बरं थांबा, इथं जर डी घेतलं, इथं ए घेतलं, होईल का? नाही बसत आहे. बरोबर पहा, लावा डोकं पुन्हा पुन्हा, बसवता आलं पाहिजे बरोबर. बी हे ई च्या विरुद्ध आहे. जर इथं घेतला बी, बी च्या विरुद्ध घेतला ई, त्याच्यानंतर उरलं का, ए हा डी च्या विरुद्ध आहे म्हणते. जर मग इथं ए घेतला, ए च्या विरुद्ध डी, त्यानंतर ई कोणाच्या मधात आहे? ई हा सी आणि ए च्या मधात आहे. ई जर इथं आला, ई इथं आला तर बी इथं येईल, बरोबर आहे. ई इथं आला, त्याच्यानंतर काय इथं ईच्या जागेवर ई, असं बीच्या बाजूने बी, इथं एफ, असं आहे का? हा, आता पाहू असं बसते का बरोबर. काय म्हणताय, बी आणि ई हे एकमेकाच्या विरुद्ध आहे. बरोबर आहे, बी आणि ई एकमेकाच्या विरुद्ध आहे. ए आणि डी हे विरुद्ध बसले आहे. बरोबर आहे, ए आणि डी कुठं आहे? विरुद्ध बसले आहे, ती लागत आहे. ए आणि डी बरोबर आहे. त्याच्यानंतर ई हा सी आणि ए च्या मधात आहे. मग ई कुठं आहे? ई हा सी आणि ए च्या मधात आहे, हे बरोबर आहे. आणि एफ हा ए आणि डी च्या मधात आहे. एफ कुठं आहे? हा एफ इथं आहे. एफ हा ए आणि डी च्या मधात आहे. बसले बरोबर. आता काय विचारलाय प्रश्न, तर कोणते दोन लोक लहान बाजूवर बसले आहे? कोणते आहे? सी आणि एफ, बरोबर आहे. हो का नाही? तुम्ही का हात गुंडून बसले? कीर्तन चालू आहे का? मग सोडवा ना जरा. सी आणि एफ. चलो, तर बसल्यासारखे नका बसू. संख्या कमी आहे म्हणून काय झालं, सोडवू शकता. 5 मुलं एल एम एन ओ पाहिजे, इथं कॉमा पाहिजे होता, बाकी बरोबर आहे. हा, ओ आणि पी एका पंचकोनी टेबलाभोवती बसतात. याच क्रमाने आवश्यक नाही. एल हा एम च्या उजवीकडे दुसऱ्या आणि पी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसतो म्हणते. पहा बरोबर बसते का? काय येईल? 5 मुलं एल एम एन ओ आणि पी एका पंचकोनी टेबलाभोवती बसतात आणि त्याच क्रमाने आवश्यक असे नाही. एल हा एम च्या उजवीकडे दुसरा आणि पी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसतो. इथं स्थान पाहिजे होता, जो एनच्या शेजारी आहे. सोडून पहा लागते बा, सोडवल्याशिवाय नाही लागत हिशोब. इकडे रे पोरं, हा सरच्या बॅचले तुम्ही एवढेच जण असले पाहिजे. मी सांगतो सरले, थांबा फोटो काढून ठेवतो. एवढेच जण होते बॅचले म्हणतो. पाच मुलं आहे, 5 जण बसतील. 5 कोपऱ्यावर बसवा किंवा 5 बाजूवर बसवा, कसं बी चालते. इथे 1 2 3 4 5. काय म्हणता हे? यल हा यमच्या उजवीकडे दुसरा आणि पी च्या डावीकडे दुसरा बसतो. कोणाची गोष्ट चालू आहे?
यमच्या उजवीकडे दुसरा आणि पीच्या डावीकडे दुसरा कोण आहे? तुम्हाला काल सांगितलं ना, आता इथे समजत नाही तर विचारा डायरेक्ट. यमच्या उजवीकडे दुसरा कोण बसला आहे? यल. तसेच पीच्या डावीकडे दुसरा कोण बसला आहे? यल. बरोबर आहे. मग जर मी इथं यम घेतला, मी इथं यम घेतो, आता यम इथं आहे, कुठं आहे? पंचकोनी टेबलाभोवती बसले आहे. टेबलाभोवती बसले म्हणजे सेंटरकडे पाहत असतील. एवढं क्लिअर आहे. आता यमच्या उजवीकडे दुसरा, सेंटरकडे पाहत आहे, उजवीकडून दुसरा म्हणजे इकडे जाईल, पहिला आणि दुसरा, उजवीकडे दुसरा कोण आहे? यल. आणि पीच्या डावीकडे दुसराही तोच आहे. जर आता इथं पी बसला, बरोबर आहे, इथं जर पी बसल तर पीच्या डावीकडे दुसरा कोण आहे मग? यल. आता आलं बरोबर. यल हा पीच्या डावीकडे दुसरा आहे आणि यल हा यमच्या उजवीकडे काय आहे? दुसरा आहे. आणि जो कोणाचा शेजारी आहे? तर यनचा शेजारी आहे. कोण? यल. यलची गोष्ट चालू आहे ना, इथे यल बद्दल विचारला आहे ना. सुरुवात कोणासाठी आहे? यल साठी. यल हा यमच्या उजवीकडे दुसरा आहे आणि पीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आहे आणि जो यनचा शेजारी आहे. कोण? तर यल. मग आता यनच्या डावीकडे कोण बसला राहील? अच्छा, उजवीकडे विचारलं आहे का? तर लाईटामुळं. आता मला सगळ्यात पहिले सांगा, यन ठेवू कुठं? यन इथं ठेवू का इथं ठेवू? कुठं? पी आणि यलच्या मधात. ठीक आहे. मग आता ते उरला का? हो. मग आता उत्तर काय येईल? यनच्या उजवीकडे. यन कुठं आहे? यन इथं बसलाय, अंदर पाहताय, तिकडची बाजू त्याची डावी का उजवी? पक्क? तुम्ही रे, हा, इकडची बाजू असं पाहताय ना, इकडची बाजू का डावी, इकडची बाजू उजवी. मग उजव्या साईडला कोण बसला आहे? उजवीकडे दुसरा विचारलाय का कोण? हा, उजवीकडे कोण आहे मग लगेच? हे तडागा, झोपेतून उठून आले का रे तुम्ही? का समजून नाही राहिलं? तुम्ही तर अमावस्या पौर्णिमेलाच उगवता दोघे तिघे जण. यांच्या उजवीकडे विचारलाय तर पी येईन ना डायरेक्ट. यांच्या उजवीकडे, यन इथं पाहताय अंदर, म्हणजे असा पाहून राहिला. यांची डावी बाजू हे झाली, यांची उजवी बाजू हे झाली. मग उजवीकडे काय आहे? हे झाली उजवी बाजू आणि हे काय झाली? डावी बाजू. मग डावीकडे यल आहे, उजवीकडे काय आहे? पी. मग त्याने तुम्हाला विचारलं काय आहे? उजवीकडे कोण आहे? तर काय येईल? पी. त्याचं उत्तर पाहिजे. नंतर षटकोनी टेबल आहे. आता काहून तुम्ही उशिरा आले आज? तुम्ही तर म्हणे 10 वाजता घ्या, तरी मी शाळेला चालू केली, म्हणजे 10:15 आलो होतो. 6 व्यक्ती पी क्यू आर एस टी आणि यू एका षटकोनी टेबलाभोवती बसतात. जसे की टी हा पीच्या लगेचच डावीकडे आहे आणि यूच्या विरुद्ध आहे. जर आर हा क्यूच्या उजव्या बाजूला बसला असेल तर एसच्या विरुद्ध कोण आहे? षटकोनी टेबल आहे. पी क्यू आर एस टी आणि यू एका षटकोनी टेबलाभोवती बसतात. जसे की टी हा पीच्या लगेचच डावीकडे आहे आणि यूच्या विरुद्ध आहे. जर आर हा क्यूच्या उजव्या बाजूला बसला असेल तर एसच्या विरुद्ध कोण? काय येईल? तुम्ही रे, काय येईल? तुम्ही सोडून राहिले का बस? का समजून राहिलं का नाही? काय नाव आहे तुझं? रियान. तुझं? तुरे बाबू? सुमित. तो सुरुवातीपासून आहे. ठीक आहे, तो सुरुवातीपासून करून राहिला. तो पुन्हा एक इथं गोरासा पोरगा बसते, तरी सुरुवाती आहे. तुम्ही काहून अमावस्या पौर्णिमेसारखे उगवता मधात? थंडी जास्त लागते का? तुम्ही म्हणाल तर सकाळी क्लास घेऊ, लेट होत असेल तुम्हाला तर मी घ्यायला तयार आहे. मी 6 वाजता बी घेऊ शकतो. मी स्वतःच 5 उठतो. तुम्ही तुम्हाला 6 वाजता क्लास घ्या. 7 वाजता घेतच होतो. बायटीची बॅच होती तर 7 वाजता बॅच राही पहिली, येतच होतो 7 वाजता, ते बी आंघोळ करून.
खरकटल्यासारखा नव्हतो येत. मग आंघोळ केल्याशिवाय थंडी जात नाही. आता आळस कराल तर पुढं काम नाही निघत. आता काम घ्याल तर पुढं आळस नाही करता येत. मग चांगला फायदा राहते. आता जर तुम्ही अलगर्जीपणा केला, जाऊ दे न का होते, पाहायला गेला, नंतरचं नंतर पाहू, ते नंतरचं नंतर पाहू वाली जे वृत्ती आहे ते काही कामात येत नाही. किती लोक आहे रे? 6 आहे. षटकोनी टेबलाभोवती बसले आहे. टेबलाभोवती बसले आहे म्हणजे अंदरच्या बाजूला पाहत असेल सगळे, म्हणजे इथं सेंटर फेसिंग आहे, बरोबर आहे. आता इथं जो बसन त्याची इकडची बाजू उजवी, इकडची बाजू कोणती तर डावी. आता कोणासाठी सांगितलं आहे? टी हा पी च्या लगेचच डावीकडे आहे. कोण कोणाच्या डावीकडे बसला आहे? पी च्या लगेचच डावीकडे कोण आहे? टी, बरोबर आहे. मी इथं जर पी घेतला, बरोबर आहे, पी च्या लगेचच डावीकडे, लगेचच वापरलाय मी तुम्हाला काल सांगितलंय पा, लगेच. लगेच म्हणजे का तर लागून, त्याच्या मधात कोणतीच गॅप राहणार नाही. मग पी च्या लगेचच डावीकडे. आता हा इकडे पाहत आहे, इकडे सेंटर फेसिंग आहे, असा मी उभा आहे. इकडची बाजू उजवी, इकडची बाजू कोणती? डावी. मग पी च्या डावीकडे कोण बसलाय लगेचच? तर टी बसलाय. पी च्या लगेचच डावीकडे टी बसला आहे आणि तो यू च्या विरुद्ध आहे. कोण? टी ची गोष्ट चालू आहे ना. टी हा याच्यासाठी लिहिलाय, टी हा कोणाच्या उजवीकडे डावीकडे आहे तर पी च्या, आणि टी हा यू च्या विरुद्ध बसलाय. मग टी इथं आहे तर यू कुठे येईल? यू इथं आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर का म्हटलं आहे? आर हा क्यू च्या उजव्या बाजूला आहे. आता इथं मी कुठं आर घेऊ शकत नाही, हिशोब लागणार नाही. इथं जर मी आर घेतला, इथं आर घेतला, इथं क्यू घेईन तर तो डाव्या बाजूला जाईल, बरोबर आहे. जर मग मी इथं आर घेतला, बरोबर आहे, इथं आर घेतला, सेंटरले पाहत आहे, इकडची बाजू का उजवी, मग आर च्या उजवीकडे का आहे? क्यू आहे. झालं, उरलं का मग आता? सॉरी, हा, क्यू च्या उजव्या बाजूला आर आहे, ठीक आहे. इथं क्यू, इथं आर. झालं. आता क्यू च्या लगेचच इकडच्या बाजूला कोण आहे तर आर आहे. आता उरलं का मग? पी क्यू आर, यस उरला. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला? यशच्या विरुद्ध कोण बसला आहे? यशच्या विरुद्ध कोण आहे? यशच्या विरुद्ध आर आहे. असं काढायचं होतं. सोपे सोपे प्रश्न आहे षटकोनीवाले, ठीक आहे. अभी तो सुरुवात हुई, अजून आहे प्रश्न पुढं. चलो, लिनियर वाला गणित आहे. एका ओळीत बसले आहे, म्हणजे एका लाईनीत बसले आहे. किती लोक आहे? 5. 1 2 3 4 5. लावा थोडस डोकं. पाच लोक. डी हा ए च्या डावीकडे आणि सी हा ए च्या उजवीकडे बसतो म्हणते. म्हणजे ए च्या डावीकडे डी आहे आणि ए च्या उजवीकडे कोण आहे? सी. लगेचच आहे, ठीक आहे, काही विषय नाही त्याचा. त्यानंतर ए च्या डावीकडे ई आहे पुन्हा, आणि बी हा ए च्या उजवीकडे बसतो म्हणते. ओळीच्या मध्यभागी कोण बसलाय? पोरं काही सांगून नाही राहिले तुम्ही. अशानं कसं होईल? किती येत आहे? ए. दक्षिणेकडे तोंड करून आहे, ठीक आहे, हे महत्वाचं आहे. इथं दक्षिणेकडे, दक्षिणेकडे म्हणजे इकडच्या दिशेला. आता नॉर्मल याच्यात जर विचार करायला गेला आपण तर इकडची बाजू डावी राहते, इकडची बाजू का राहते? उजवी, बरोबर आहे ना. पण केव्हा? जेव्हा मी उत्तरेकडे पाहत आहोत. इथे तुम्हाला हे केलं आहे, म्हणजे स्पेशली सांगितलं काय कुठं तोंड करून आहे? दक्षिणेकडे. इकडची बाजू राहील आता उजवी. अरे आता मी दक्षिणेकडे पाहत आहोत, इकडची बाजू का झाली? उजवी. इकडची बाजू का होईल?
डावी. सगळ्यात पहिले तिथंच लक्ष द्यायला पाहिजे होतं का ते दक्षिणेकडे आहे बा. चलो आता काय म्हणत आहे, पण त्याच क्रमाने असतील असे आवश्यक नाही. ए च्या डावीकडे कोण आहे, ए च्या डावीकडे कोण आहे, डी. कुठं मांडू ए, आता ठीक आहे इथं मांडतो. ए च्या डावीकडे कोण आहे, डी. आता डावीकडे म्हणजे इकडे जाईल का इकडे येईल, इथं लिहिलं आहे मी ना म्हणून लिहिलं. ए च्या डावीकडे कोण आहे लगेच, डी. त्याच्यानंतर ए च्या उजवीकडे कोण आहे, ए च्या उजवीकडे कोण आहे तर सी. झालं. त्याच्यानंतर ई हा ए च्या डावीकडे आहे म्हणते, म्हणजे ए च्या डावीकडे कोण आहे तर ई, तर इथं येईन वापस. आणि उरलं का मग बी हा ए च्या उजवीकडे बसतो म्हणते. आता प्रत्येक वेळेस 5 असे नंबर देणं काही आवश्यक नाहीये. तुम्हाला उजवा डावा समजला का तुम्ही डायरेक्ट मांडू शकता. मग जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तर 5 लाईनी पाडल्या नसत्या, जर 5 लाईनी पाडल्या मी डायरेक्ट केलं असतं. ए च्या सॉरी कोण कोणाच्या डावीकडे होता, ए च्या डावीकडे कोण आहे डी, इकडची बाजू काय डावी. त्यानंतर ए च्या उजवीकडे कोण आहे म्हणते तर सी होता, असं आलं होतं. वापस त्यांनी सांगितलं होतं ए च्या डावीकडे का आहे तर ई आहे आणि ए च्या उजवीकडे का होतं तर बी. तुम्ही असे मांडू शकता किंवा असे मांडू शकता. पण जर तुम्हाला प्रॅक्टिस नाही आहे आणि उजव्या डाव्यात कन्फ्युजन आहे, उजव्या डाव्यात कन्फ्युजन काऊन आहे, कारण की इथं दिला आहे ऑलरेडी कोणता विषय आहे तर दक्षिणेकडे. दक्षिणेकडे तोंड आहे म्हणजे खाली पाहून राहिले. आणि जर नसतात दिला तर मग आपण अजून केलं असतं का उजवीकडे तोंड आहे. जसं सेंटर फेसिंग मध्ये पाहत असताना इथं जर सेंटर असला तर आपण इकडच्या साईडला पाहतो, म्हणजे इकडची आपली उजवी बाजू म्हणजे याची उजवी बाजू राहील. पण दक्षिणेकडे पाहताय तर मग काय राहील अपोजिट, आपली डावी बाजू म्हणजे याची उजवी आणि याची डावी बाजू म्हणजे आपली का उजवी बाजू. मग याचं उत्तर काय येईल, इथं ओळीच्या मध्यभागी कोण बसले आहे तर इथं ए येते. ठीक आहे, समजलं. असे करू शकता किंवा असं, पण प्रॅक्टिस करताना असं करा, उजवा डावा समजला पाहिजे. आणि लक्ष द्या प्रश्नाकडे, इथं काय विचारलं आहे तर दक्षिणेकडे. दक्षिणेकडे नसता तर मग क्रम काहीतरी वेगळा असतं थोडस. चलो आता मोठा प्रश्न आहे. 8 व्यक्ती एका चौरसाकृती टेबलावरती बसले आहेत. त्यापैकी 4 जण कोपऱ्यावर आहे आणि बाहेरच्या दिशेला तोंड करून आहे. ठीक आहे, 4 जण कोपऱ्यावर बाहेरच्या दिशेला, तर 4 जण टेबलच्या बाजूला आतल्या दिशेला पाहून राहिले म्हणते. आता ज्यात दोन्ही डायरेक्शन आल्या, आता इथून थोडेसे प्रश्न कठीण होत जाते. दिसताय का स्लाइड मोठी करू, मोठी करतो अजून काही प्रॉब्लेम नाही. अरे आता आला का, या. 8 व्यक्ती एका चौरसाकृती टेबलाभोवती आतील दिशेला तोंड करून बसले आहे. केंद्राकडे तोंड केलेल्या पी च्या विरुद्ध दिशेला ई बसला आहे. एल आणि ई यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसले आहे. एल च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी आर बसला आहे. एच आणि आर यांच्या दरम्यान, अरे बापा लई किचकट काम आहे. आठ व्यक्ती आहे. दोन्ही डायरेक्शन आहे. सेंटर मध्ये पाहणारे बी आहे, सेंटरच्या बाहेर पाहणारे बी आहे. आता सांगा कायच्यात काय येते. आठ व्यक्ती एका चौरसाकृती टेबलाभोवती बसल्या आहे. त्यापैकी 4 जण कोपऱ्यावर बाहेरच्या दिशेला तोंड करून बसले आहे, तर उरलेले 4 जण टेबलाच्या आतील बाजूला. काय येत आहे, लागत आहे का हिशोब, कौन सोडून पाहे ना, छुड़ा के देखो तभी समजेगा. बिना छुड़ा का फक्त वाचासाठी नाही आहे का इथे. किती लोक आहे, दिसत आहे. स्लाइड क्लिअर आहे का.
इकडच्या बाजूला घेतो. किती लोक आहे? 8 एका चौरसाकृती टेबलाभोवती बसले आहे. त्यापैकी 4 जण कोपऱ्यावर बाहेरच्या दिशेने आहे. म्हणजे हे जे कोपऱ्यावरचे लोक आहे हे कुठं पाहताय? हे बाहेर पाहून राहिले. ठीक आहे. हे जे कोपऱ्यावरचे लोक आहे हे बाहेर पाहताय. हे झाले 4 जण. त्याच्यानंतर आणि आतले जे 4 जण आहे ह्या लांब बाजूवर हे कुठं पाहताय? अंदर. झाले 8 लोक. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले दिलं आहे पी च्या विरुद्ध दिशेला ई बसला आहे म्हणते. पण कुठं? इथे दिला आहे. केंद्रकाकडे तोंड केलेल्या, म्हणजे केंद्राकडे तोंड करून आहे, सेंटरकडे तोंड करून आहे, त्या पी च्या विरुद्ध दिशेला कोण बसला आहे? तर ई बसला आहे. बरोबर आहे. हा सेंटर फेसिंग आहे. हा पी च्या विरुद्ध दिशेला काय येईल? इथं ई आला. पी च्या विरुद्ध कोण आला? ई. त्याच्यानंतर यल आणि ई यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या आहे म्हणते. आता इथं पहा, यल आणि ई यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसले आहे? 2. मग फक्त यल इथं बी येऊ शकते, यल इथं बी येऊ शकते, कारण की यल आणि ईच्या दरम्यान 2 व्यक्ती इथं बसते. त्याच्यानंतर यल इथं बी येऊ शकते, कारण की यल आणि ईच्या दरम्यान काय आहे? तर 2 व्यक्ती आहे. ठीक आहे. पुढे पाहू. अजूनपर्यंत यलची जागा फिक्स नाही आहे. ह्या 2 जागा फिक्स झाल्या. ठीक आहे, कारण की सांगितलं आहे सेंटरकडे पाहणारे पीच्या अपोजिट ई आहे, पण यलची जागा फिक्स नाही. त्याच्यानंतर यलच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसला आहे? तर आर बसला आहे म्हणते. यलच्या उजवीकडे कितव्या स्थानी? तिसऱ्या स्थानी. यलच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण आहे? आर. आता हा बाहेर पाहून राहिला इकडे. बरोबर आहे. जर मी इकडे गेलो, पहिला, दुसरा, तिसरा, का पाहिजे? आर बसताय का? नाही. मग इथून बसते का? इथून बसते का? पहिला, दुसरा, कुठं बसते? सॉरी, हा, यलच्या उजवीकडे. हा, पहिला, दुसरा, तिसरा इथं येईल. मग आता इथं काय आलं? इथं आर आला. म्हणजे यलची आणि आरची जागा फिक्स झाली, ई आणि पी ची. इथं 2-2-2-2 यल काऊन दिले? कारण की जागा कन्फर्म नव्हती. कारण की त्यानं सांगितलं होतं यल आणि ईच्या मधात किती व्यक्ती राहील? 2. तर इथे 2 व्यक्ती बनत होते, इथे 2 व्यक्ती बनत होते, त्यामुळे जागा कन्फर्म नव्हती. पण आता यलच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी कोण राहील म्हणे? आर. याच्यावरून यलची जागा आणि आरची जागा फिक्स झाली. आता पुढं यच आणि आर यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसले आहे म्हणते? 2. आता 2 व्यक्ती बसासाठी यच इथं जर मांडला तर 2 व्यक्ती इथे येत होते. इथं ऑलरेडी पी गेला आहे आणि तिथे जागा गेली आहे यल. आता उरलं का? तर यच इथे यायला पाहिजे. जर मी असं केलं तर यच आणि आर यांच्या दरम्यान किती व्यक्ती आहे? 2. मी यच इथं मांडू शकत नाही, कारण की यलची जागा ऑलरेडी बुक झाली. यच आणि आर झाला. त्याच्यानंतर यमच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसलाय म्हणते? तर यफ बसलाय. यमच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी यफ बसला आहे. व्ही आणि पी हे शेजारी नाही. लक्ष द्या, सगळे आहे आहे आहे, याच्यात एकच नाही आहे. मग आता कोणतं पाहायचं आहे? यमच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे? यफ. जर मी इथं यम मांडला, इथं यम मांडली, तर उजवीकडे दुसऱ्या स्थानी इकडे पाहता, म्हणजे हे बाजू झाली उजवी, पहिली आणि दुसरी. येत आहे का? नाही. मग आता मला यम इथं मांडा लागल. इथं मांडू का? इथं मांडा लागल. इथं जर यम मांडलं मी ना, इथं जर यम मांडलं तर यमच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे? तर यफ. झालं. आता का उरलं मग? व्ही उरला का? हा, व्ही. मग या शेवटी एक वाक्य दिलं आहे पुन्हा, व्ही आणि पी हे शेजारी नाही आहे. आले का? नाही आहे. बरोबर लागलं. त्याच्यानंतर आता सगळं बरोबर आलं, सगळ्या जागा भेटल्या, कोणतं सुटलं नाही ना. 4 कॉर्नरवर बसणारे 4 लोक आहे जे बाहेर पाहत आहे, अंदर पाहणारे 4 लोक आहे. ठीक आहे. असे गणित किचकट जाते. आता जेव्हा यफ पासून उजवीकडून मोजले जाते, कुठून? यफ पासून उजवीकडून मोजले जाते, तेव्हा यफ आणि यच यांच्या दरम्यान खालीलपैकी कोण बसले आहे म्हणते? यफ पासून उजवीकडे. आता यफ इकडे आहे. बरोबर आहे. यफ इकडे आहे. यफ पासून उजवीकडे म्हणजे इथं. बरोबर आहे. यफ आणि यचच्या दरम्यान कोण बसला आहे? कोण बसलाय? ई बसलाय. उत्तर दिसतंय का? ई डायरेक्ट दिलं नाही त्याने तुम्हाला. ठीक आहे. ई पाहिजे होतं उत्तर.
डायरेक्ट दिलाय का? नाही. आर तर येणार नाही, यम येणार नाही. आता यलच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी बसलेला एक जण, यलच्या उजवीकडे, आता यल इकडे पाहत आहे, बरोबर आहे. उजवीकडे तिसऱ्या स्थानी जर मी गेलो, इकडे येईन उजवी बाजू, पहिला, दुसरा आणि तिसरा. यलच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी बसलेला एक जण म्हणजे कोण आहे? तर तो आर. तोच आर आहे जो इथं दिला आहे. त्याच्यानंतर काय म्हणताय? व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, इथं व्ही आहे, बरोबर आहे, सेंटरले पाहत आहे. याची उजवीकडची बाजू कोणती? हे इकडे. तर मग याच्या उजवीकडे दुसरा, व्हीच्या उजवीकडे दुसरा कोण आहे? पहिला आणि दुसरा. मग व्हीच्या उजवीकडे बसला असलेला दुसरा व्यक्ती कोण आहे? तर ई. आलं उत्तर ई. आपल्याला ईच पाहिजे होतं. त्यांना विचारलं आहे ना, एफ आणि एच यांच्या दरम्यान खालीलपैकी कोण बसला आहे? तर ई. पण त्याचा दुसरा एक स्थान आहे, व्हीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलेला एक जण. ठीक आहे. डायरेक्ट उत्तर न देता थोडस त्यानं उत्तरात बी फिरवलं तुम्हाला. कसा आहे प्रश्न? चांगला आहे. असेच प्रश्न पाहायला भेटतात त्यापुढे. आता इथं 8च जण आहे, 16 गिन नाही घेणार, 8च बसत असते. मगाशी तो प्रश्न पाहिला ना आपण, एक कॉर्नर वाला, हा वाला पाहिला होता ना. 2 सेंटरवर आहे, 2 लांब बाजूवर आहे, एक साईडला आहे. हा एक प्रश्न पाहिलाच होता. त्यानंतर आता काय झालं? सेंटर वाला. चलो, एका चौकोनी टेबलाभोवती 8 व्यक्ती आहे, ज्या 4 एका कोपऱ्यावर आहे आणि सेम पॅटर्न आहे. याच्यात प्रत्येकाचं तोंड केंद्राकडे आहे. ठीक आहे. मागच्या गणितात सेंटरवर जे बसणारे होते त्याचं तोंड अंदर होतं, कॉर्नरवर बसणारे बाहेर होते. किती आहे? एका चौकोनी टेबलाभोवती किती आहे? 8. 8 लोक. 1 2 3 4 5 6 7 8. चार कोपऱ्यावर 4, सगळे सेंटरकडेच पाहत आहे. एचच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर सी बसला आहे, जीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बी बसला आहे, एक व्यक्ती जी आणि डीच्या मधात बसला आहे, जीच्या विरुद्ध एफ बसला आहे. एच हा एफ आणि डीचा शेजारी नाही आहे, कोपऱ्यावर बसत नाही, ई कोपऱ्यावर बसत नाही आणि तो डीचा शेजारी नाही म्हणते. चलो, काय येत सांगा आता. ABCD EFG H 0. 1 2 3 4. सोडून पाहू काय येत आहे. प्रत्येकाचे तोंड सेंटरकडे आहे म्हणजे इथेच पाहून राहिले ते. Hच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? सी. H जर मी इथं घेतला तर Hच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? सी, बरोबर आहे. त्याच्यानंतर बी हा जीच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणते. लागत आहे का काही हिशोब? लागते का याच्यात? जीच्या डावीकडे म्हणजे जर मी जी इथं घेतला तर इथं बी येऊ शकते, जी इथं घेतला तर इथं बी येऊ शकते. अजूनपर्यंत कन्फर्म झालं नाही. त्यानंतर कुठं आहे पुन्हा? जीच्या क्रमांकावर एक व्यक्ती जी आणि डीच्या मधात आहे. एफ हा जीच्या अगदी
विरुद्ध बसला आहे. यच हा एफ आणि डी चा शेजारी नाही म्हणते. हा सांगा कुठं मांडू जी? जी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बी हा जी च्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर. जर जी इथं घेतला तर येईन का? नाही येत, कारण की जी आणि डी च्या मधात एक जण आहे ऑलरेडी. बरोबर आहे, जी आणि डी च्या मधात एक जण आहे म्हणते. कुठं घेऊ? सी आणि एच च्या मधात काय येईल? जी. जी आणि डी च्या मध्ये एक जण बसलाय म्हणते. कुठं येत आहे जी? जी इथं आला तर जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर म्हणजे इथं बी येईल. मग इथं जर मी जी घेतला तर जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर बी आला आणि बी च्या अपोजिट काय दिलं आहे आता इथं? एक मिनिट. हा, बी हा जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर बसला. याचं काम झालं. एक व्यक्ती जी आणि डी च्या मधात आहे म्हणते. हा, एक व्यक्ती जी इथं आहे तर मग डी इथं येईल. एकच व्यक्ती बसवायचा आहे ना, ते झालं. त्याच्यानंतर एफ हा जी च्या अगदी विरुद्ध आहे. जी च्या विरुद्ध काय आहे? एफ. बरोबर आहे. एच हा एफ आणि डी चा शेजारी नाही म्हणते. हो, एच इथंच आहे. एफ आणि डी चा शेजारी व्हायसाठी इथं किंवा इथं पाहिजे होता, ते नाही आहे. ई कोपऱ्यावर बसत नाही म्हणते. कुठं बसल? ई इथं बसवतो. बरोबर आहे का? हा, मग आता अजून का उरला? एच हा एफ आणि डी चा शेजारी नाही, मग उरला का तिथं मधात? ए. हा, आता झाला ए. बरोबर आहे. बी हा जी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर आहे. एक व्यक्ती जी आणि डी च्या मधात बसला. एफ हा जी च्या अगदी विरुद्ध बसला आहे. एफ च्या विरुद्ध जी आला. एच हा एफ आणि डी चा शेजारी नाही. एच हा एफ आणि डी चा शेजारी नाही आहे. ई कोपऱ्यावर बसत नाही म्हणते. नाहीच बसत. इथं आला ई आणि तो डी चा शेजारी नाही. हा, मग इथं आता एक प्रश्न निर्माण झाला असता. हे दोन जागा खाली होती, हे आणि हे. ई इथेही बसू शकत होतो, इथेही. तो कोपऱ्यावर तर बसणार नव्हता, जागाच नव्हती. पण त्यानं काय म्हणलं आहे? ई कोपऱ्यावर बसत नाही आणि तो डी चा शेजारी नाही आहे. मग हे जागा इथं आली ई ची, उरला ए. तर आता ए आणि बी मध्ये किती व्यक्ती उरले आहे? किती जण बसते? तर 2. ऑप्शन नंबर 2. तिकडून जर मोजले तर किती आहे? 1 2 3 4. आता त्याने दिलं नाही आहे तसं, हा उजव्या साईडून मोजा किंवा डाव्या साईडून. नॉर्मली विचार करायला गेला तर ऑप्शन मध्ये 2 आहे. जर ऑप्शन मध्ये 4ही असतं तर मग प्रश्न कॅन्सल झाला असता, कारण की आता इकडच्या बाजूने मोजता म्हणजे उजव्या साईडून मोजत आहोत. तिकडल्या बाजूने मोजले तर डाव्या साईडून झाले असते. उजव्या साईडून 2, डाव्या साईडून 4 असं आहे. चलो मोठं करू थोडस. आठ व्यक्ती, ज्यातले 4 कोपऱ्यावर आहे आणि 4 मधोमध आहे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 व्यक्ती आहे, त्यातले 4 कोपऱ्यावर, 4 हे. पी आणि टी च्या दरम्यान 3 व्यक्ती बसले आहे म्हणते. यू हा टी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. क्यू च्या लगतच उजव्या बाजूला यस बसला आहे. डब्ल्यू च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आर आहे. यस हे कोपऱ्यात बसलेले नाही आणि डब्ल्यू हा पीचा शेजारी नाही. व्ही आणि यांच्या दरम्यान कोणत्याही दिशेने किती जण बसले आहे? त्याचा इथं कोणत्याही दिशेने विचारलाय. मागच्या गणितात तसंच होतं. 0 0 कसं येईल? घ्या लवकर, सरची बॅच 11:30 वाजता. किती? बरोबर सांगा, आपल्याला लग्नाला नाही जायचं कोणाच्याच. डोंट घाई, अति घाई मसनात नाही. डायरेक्ट.
ऑप्शन सेकंड ऑप्शन येते पहा. आता सांगा रे, बाकीचे रे, तुम्ही रे. काय येत आहे? क्या आ रहा है? इथं लागत नाही सुरुवातीच्याच लाईन. ठीक आहे. पी आणि टी यांच्या दरम्यान 3 व्यक्ती बसल्या. हे काय समजून नाही राहिलं, पी कुठं घ्यायचं आणि टी कुठं घ्यायचं. आता टीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसला आहे? यू. टीच्या डावीकडे, टी इथं घेतला, याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? तर यू. इथं येईल, बरोबर आहे हो का नाही? टीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानकावर कोण आहे? यू आहे. त्याच्यानंतर क्यूच्या लगतच उजव्या बाजूला कोण बसलाय म्हणते? क्यूच्या लगतच उजव्या बाजूला कोण आहे? यस. पी आणि टी यांच्या दरम्यान 3 व्यक्ती आहे. आता कोण? पी. टीच्या अपोजिट पी. कुठूनही घेतलं तरी 3 सारखंच येते. टीच्या अपोजिट पी. चलो, हे झालं, हे वाक्य झालं, हे झालं. यस हा क्यूच्या लगतच उजव्या बाजूला आहे म्हणते. आता क्यूच्या लगतच उजव्या बाजूला यस घ्यासाठी मी क्यू इथं बी घेऊ शकतो, क्यू इथं बी घेऊ शकतो. आता क्यूच्या लगतच उजव्या बाजूला यस आहे. त्याच्यानंतर आर हा डब्ल्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे म्हणते. आता पहा, इथं काय म्हणता? हे डावीकडे पी आणि यस हे कोपऱ्यावर बसले नाही म्हणते. आता कोपरे तर ऑलरेडी रिकामेच आहे, पी ची जागा गेलीच आहे, मग इथं काय येईल? यस. झालं. आता यस हा क्यूच्या लगतच उजव्या बाजूला बसलाय, मग इथं क्यू घेतो. क्यूच्या लगतच उजव्या बाजूला यस आला. त्याच्यानंतर आर हा डब्ल्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी बसलाय म्हणते. मग डब्ल्यूच्या डावीकडे घ्यासाठी डब्ल्यू इथं घेतो, बरोबर आहे. डब्ल्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी इथं आला आर, मग उरलं का? व्ही. बरोबर आहे का? व्ही आलं ना. इथं काय म्हणता? हे डब्ल्यू हा पीचा शेजारी नाही म्हणते. हो, नाहीच आहे डब्ल्यू पीचा शेजारी. व्ही आणि डब्ल्यू यांच्या दरम्यान कोणत्याही दिशेनं मोजले तर किती लोक येईल? 3च येते. असे जरी मोजले व्ही अन पी 1 2 3 येते. इथून व्ही अन डब्ल्यू म्हणताय का? हो, इथूनही 3च येते. दोन्ही बाजूने काय येत आहे? तर 3. ऑप्शन नंबर 1 आलं उत्तरचं. प्रश्न बरोबरच आहे. ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे. काढून घ्या फोटो. व्ही आणि डब्ल्यू नाही, व्ही तिथे दिलंच आहे ना. डब्ल्यू आणि पी शेजारी नाही म्हणते का? इथे दिलाय डब्ल्यू आणि पी शेजारी नाही आहे. चलो, टेबलाच्या प्रत्येक बाजूला 2 व्यक्ती बसले आहे. ठीक आहे. सगळे सेंटर फेसिंग आहे. टेबलाच्या प्रत्येक बाजूवर 2, म्हणजे इथं 2, इथं बी 2, इथं बी 2, इथं बी 2. ए आणि ई एकाच बाजूला बसले आहे. यशच्या लगेचच डावीकडे सी हा यशच्या लगेचच डावीकडे आहे. यशच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर ई बसला आहे. अरे बापा, ए आणि ई एकाच बाजूला बसले आहे. ए और ई एक ही साइड में बैठे हुए हैं. ई आणि एच, ABCD. काय येत आहे? बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसले असं त्याने विचारलं आहे. कालचे 3 प्रश्न बाकी होते होमवर्कचे. ठीक आहे, हे झाल्यावर बी होमवर्क भेटल. सोमवारी पाहतो बुक. मी सांगत आहो 5 चॅप्टर झाले. 5 झाले ना? 1 2 3 4 5 झाले. हा वाहतच आहे. ठीक आहे, अजून टाइम आहे.
तर 5 चॅप्टर तर सोमवारपर्यंत इति अध्याय कम्प्लीट करून ठेवा. तुम्ही आहे आणि मी आहो मग. आणि जर अब्सेंट राहिले त्या दिवशी तर सांगत आहो, दुसऱ्या दिवशी का तुम्ही दिसले क्लासमध्ये तर त्या दिवशी पाहिजे, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या दिवशी पाहिजे. काय काही लागत आहे का लॉजिक? लावून पाहू. ए आणि ई एकाच बाजूला बसले आहे. जर इथं मी ए घेतला तर इथं काय येईल? ई. किंवा इकडे इकडे जागा बदलू शकते. पाहू पुढं काय आहे. तर सी हा यच्या लगतच डावीकडे बसला आहे म्हणते. लागत आहे का हिशोब? नाही. ई हा यच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसला आहे. जर मी इथं घेतलं यच, जर मी इथं यच घेतलं तर यच्या उजवीकडे आहे ना, बरोबर आहे, सेंटर पाहिजे ना. यच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ई बसताय का? नाही का? एका बसत आहे ना. यच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी ई आला. त्याच्यानंतर यच्या लगतच डावीकडे कोण होता? तर सी होता. इथं सी आला, नाही जमलं. सी आणि डी कोणते? बर एक मिनिट. सी हा यच्या लगतच डावीकडे बसला ना. यच्या लगत डावीकडे सी आहे, बरोबर आहे. यच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आहे? ई. हे अल्टरनेट करावं लागेल ना. इथं यच घ्या लागेल वरत, पण हा मग खाली डावीकडे येणार नाही ना. बरं, ई आणि ए अल्टरनेट करतो. ठीक आहे. इथं ई, इथं ए. त्यानंतर मग इथं यच घ्या लागते. यचच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानकावर ई आहे. यचच्या काय म्हणताय, सॉरी, हा, यचच्या लगतच डाव्या साईडले. आता यचची लगत डावी साईड हे झाली. इथं येईन सी, बरोबर आहे. त्याच्यानंतर सी आणि डी एकाच बाजूने बसले आहे म्हणते. हा, ते आता नंतरच आपण वाचलं नव्हतं. इथं जर सी घेतला असता तर ते आलं नसतं. नंतर सी हा डीच्या डावी बाजू, सॉरी, सी आणि डी एकाच बाजूला आहे. जी हा एफच्या लगत उजवीकडे आहे. एफच्या लगत उजवीकडे कोण आहे? जी. जर मी इथं एफ घेतलं इथं काय येईल मग? जी. झालं? असंच आहे का? हा, मग आता विचारला काय? बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी. बी कुठे गेला? इथं बी पाहिजे. एक उरला होता. बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण आलं? पहिलं आणि दुसरं. मग इथं काय येईल? ए. तर बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी काय आलं? तर ए आलं. समजलं? किती प्रश्न पाहिले आज? आज सगळे चौकोनवालेच पाहिले. बाहेर अंदर, बाहेर अंदर. एक पेंटॅगॉन वाला पाहिला, एक लाईन वाला पाहिला. 32. एक किती? 8 प्रश्न पाहिले. बाकीचे आता याच्यातले सोमवारी पाहू. ठीक आहे.